मंडळ आयोगाची शिफारस या राज्यामध्ये देशामध्ये कोणामुळे लागू झालेली आहे? व्हीपी सिंगांच्या सरकारमध्ये साहेब मंत्री बनू शकले असते, पण त्यांनी त्या ठिकाणी मंत्रिपद घेतलं नाही. मंडळ आयोगाची शिफारस लागू करण्याचं महत्व त्यांनी त्या ठिकाणी मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करून घेतल्या. या राज्यातला ओबीसी भयभीत होता, गावगड्यामध्ये हल्ले चालू होते आणि त्या परिस्थितीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातून 25 जिल्ह्यामधून ओबीसीची यात्रा काढली. तेव्हा भुजबळ साहेब तुम्ही बाहेर नाही आलात. नांदेडच्या अनेक गावामध्ये माझ्या माळी समाजाच्या, नावी समाजाच्या, कुंभार समाजाच्या लोकांवर हल्ले झाले. त्यावेळेस कोणी रस्त्यावर नव्हतं. केवळ आणि केवळ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी होते. त्यांनी आमच्या पाठीमागे सुरू केलं. कुठं होता तुम्ही जेव्हा ओबीसीचे कार्यकर्ते विधानसभेच्या, लोकसभेच्या तिकिटासाठी वन फिरत होते, रोजावर भीक मागत होते? त्यावेळेस कोणी आम्हाला तिकीट दिले नाही, पण 100 पेक्षा जास्त ओबीसीच्या विधानसभेला उमेदवारांना तिकीट देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय. तुम्ही फक्त तुमचं आणि तुमच्या पुतण्याच्या तिकिटासाठी तिथं लढत होता. हे सत्य परिस्थिती आहे. मी आज बोलणार आहे, 2 मिनिटं घेऊन मी माझं प्रास्ताविक संपवणार आहे. ही लढाई कुणाच्या विरोधात आहे? आपला शत्रू कोण आहे हे मी तुम्हाला विचारतो बांधवांनो. कोण आहे आपला शत्रू? 2 सप्टेंबरचा GR कोणी काढला? कोणी काढला? बोला की पाठीमाग का अजून बोलायचं नाही? कोणी काढला? जरांगे पाटलांनी काढला का? कोणी काढला? फडणवीस सरकारने काढला. 58 लाख सर्टिफिकेट कुणबी नोंदी कोणी दिल्या? कोणी दिल्या? मागायला ओरडा की जरा, का अजून प्रेम आहे भाजपचं? कोणी पण दिल्या? अरे जरांगे पाटील तर ते माणूस त्याच्या समाजासाठी लढला, त्याने काही पण बाल हट्ट करील, पण त्याचा हट्ट कोणी पुरवला? मला सांगा, बीडचा ओबीसी समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये सरकारच्या विरोधात कोणी बोललं का? बोललं का? जरांगे पाटील काय मुख्यमंत्री आहे? देशाचा राष्ट्रपती आहे? कोण आहे की प्रत्येक वक्ता जरांगे पाटलावर बोलला, पण फडणवीसवर आणि अजित पवार किंवा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेवर कोणीच बोललं नाही. मी मंचावरच्या सगळ्यांना विचारतो, नवनाथ आबासाहेब तुम्हाला विचारतो की सरकारच्या विरोधात कोणी बोललं का? हाके सर तुमचा आवाज कुणी दाबला तिथं? आम्हाला का बोलू दिलं नाही? कारण ही दोन्ही आमचे शिलेदार ओरिजिनल शत्रूच्या विरोधात बोलतात, त्यांचा आवाज सुद्धा दाबण्याचं काम झालेलं आहे बांधवांनो. सरकारच्या विरोधामध्ये कोणीच बोललं नाही. जे ते जरांगे पाटलाच्या विरोधात बोलतात. अरे मनोज जरांगे हा तर एक साधा पोरगा आहे, त्यानं काहीच नाही ना. त्यानं काही मागाल, उद्या म्हणाल आदिवासी मध्ये द्या मराठ्यांना, त्यानं काही मागाल, त्याचा समाज आहे, त्यानं काही मागणी करू शकतो. पण देणारे हे आमचा घात करणारे हे 2 लाईन बोलतो आणि थांबतो. सगळ्यांनी बाहुबली पिक्चर बघितला का नाही? बघितला ना? बाहुबलीला पाठीमाग खंजर कोणी मारला? कटप्पा. ओबीसीने जरांगे पाटला बसून आणि सगळ्या प्रस्थापित लोकांपासून आरक्षणाला धोका आहे म्हणून कोणाला निवडून दिलं? कोणाला निवडून दिलं? आणि इथला महाराष्ट्रातला 65% बाहुबली ओबीसी समाज बाहुबली आहे इथला महाराष्ट्रातला. मग त्या बाहुबलीच्या पाठीत कोणी खंजर मारला? कोणी मारला? कटप्पा कोण आहे? जोरात बोला एकदा, मी थांबतो. कोण आहे कटप्पा? शत्रू कळायला पाहिजे. मी या ठिकाणी मंचावरल्या सर्व नेत्यांना, विशेषतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी याचना करतो. साहेबांना त्या ठिकाणी मी साकडे घालतो. साहेब, हे ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळवून देण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतलेला आहे, तुम्ही सर्व केलेलं आहे. मंत्रिपदाला लाथ मारली, सत्तेला लाथ मारली, पण सदैव गेली 40-50 वर्ष तुम्ही ओबीसीच्या पाठीशी उभे आहात. कारण तुम्हाला वारसा आहे. भुजबळ साहेब, तुम्ही गेली 25 वर्ष मंत्री आहात, पण तुम्हाला अजून मंत्रिपदाची त्या ठिकाणी गोडी गेलेली नाही. पण तुम्हाला सांगतो
की त्या ठिकाणी घटनेमध्ये ओबीसीला आरक्षण देऊन जेव्हा केंद्र सरकार त्या ठिकाणी ओबीसीचा आयोग नेमत नाही म्हणून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिपदाला लाथ मारणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर आहे. ओबीसी कोणाच्या रक्तामध्ये आहे तर आंबेडकर नावाच्या रक्तामध्ये आहे. कारण आम्हाला आरक्षण सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय आणि ते मंडल आयोगाची शिफारस लागू करण्याचं काम सरदेव बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय. आमच्या डीएनए मध्ये आमच्या रक्तामध्ये सरदेव बाळासाहेबांच्या रक्तामध्ये हा ओबीसी आहे. भाजपच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही. भाजपच्या डीएनए मध्ये केवळ मनवालय आम्हा सर्व ओबीसी शूद्रांना पुन्हा आमची कामं करायला या लोकांनी सांगितलेलं आहे. पुन्हा ती व्यवस्था आणणार आहेत म्हणून त्या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मी साकडे घालतो की साहेब आपण आम्हाला ओबीसीला न्याय मिळवून द्यावा. हा 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करून द्यावा. हा महाराष्ट्रातला तमाम ओबीसी आपल्या पाठीशी आहे. आम्ही कुठल्याही सरकारी गुलामांना आणि सरकारी एजंटांना आणि सरकारी पिंजऱ्यामधून ढरकाळ्या फोडणाऱ्या डुप्लिकेट वाघांच्या पाठीशी जाणार नाही. आता इथून पुढे जाणार का भुजबळ साहेब? तुम्ही राजीनामा देऊन बाहेर या. आम्ही तुमच्या पाठीमागे येऊ. उगा पिंजऱ्यात बसून ढरकाळ्या फोडू नका. तुम्ही बीडच्या मेळाव्यात म्हणलात हो फडणवीसांना अंधारात ठेवून हे काम झालं म्हणून. फडणवीसांना अंधारात ठेवून काम होतं का एवढं मोठं? कुणाला एवढं बनवतात? आणि म्हणून मी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमच्या ओबीसीचं नेतृत्व पूर्णपणे आपण सगळं हा विषय हातात घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. नवनाथ आबा आपल्या पाठीवर सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे. आपण नवनाथ लक्ष्मण हाके सर आपल्या पाठीवर साहेबांचा आशीर्वाद आहे. आपण सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं संघटन उभं करावं. आम्ही सगळे आपल्याला साथ देऊ एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझं प्रस्तावित थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम. मी या ठिकाणी इकडे सगळे पत्रकारांना मी थोडस पत्रकार सोडून बाकीचे खाली बसा. जे पत्रकार नाहीत ते खाली बसा. चला कृपया मी या ठिकाणी ओबीसीचे आमचे नेते झुंजार नेते ज्यांनी वडीमोदीला उपोषण करून एल्गार उभा केला ते आदरणीय नवनाथ आबा वाघमारे यांना मी विनंती करतो. मी आमचे ओबीसीचे नेते बीडचे प्रदीपजी बांगर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करू. सर्वांना मानाचा जय ओबीसी, जय भगवान, जय भीम. आज नांदेड या महानगरात ओबीसी आणि वंचित बहुजनांचा या महाएल्गार सभेस संबोधित करण्याच्या अगोदर जगण्याचा हक्कच नाकारलेल्या पाखरांना उभं आसमंत ज्यांनी खुलं करून दिलं, बहुजनांना व्यासपीठाचा अधिकार ज्यांनी दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाअभिवादन. आमचा स्वाभिमान आणि देशात ओबीसीची वज्रमूठ संबंध हिंदुस्थानात ज्यांनी उभी केली ते माझे नेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वंदन. खऱ्या अर्थानं ज्या महामानवानं आम्हाला राज्यघटना आरक्षण दिलं त्या महामानवाचे वंशज अखंड महाराष्ट्राचे दीपक, अखंड महाराष्ट्रातल्या वंचित बहुजन समाजाला ज्यांचा आधार आहे, ज्यांच्यामुळं महाराष्ट्रात आज आम्ही फिरू शकतो त्या या वंचित आणि बहुजन समाजाचा आधारस्तंभ महामानवाच्या घराण्याचे वंशज तुमचे आमचे नेते या महाराष्ट्राचं आणि देशाचं भविष्य श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांना मानाचा मुद्रा. माझे मित्र या मराठवाड्याचे भूमिपुत्र ओबीसी चळवळीचे नायक मोहोरक्या नवनाथ आबा वाघमारे यांना वंदन.
आमचे नेते या ओबीसी चळवळीचे राज्याचे नेते लक्ष्मण हाके साहेबांना वंदन, माझे परम मित्र अविनाशजी भोसीकर साहेब यांना वंदन, येथे जमलेल्या तमाम वंचित ओबीसी बांधवांना मानाचा मुजरा, माता मौल्यांना मुजरा. साहेब अधिकचा वेळ घेणार नाहीये, आपलं मार्गदर्शन संबंध महाराष्ट्राला ऐकायचंय. परंतु मी ज्या बीड जिल्ह्याच्या भूमीतून येतो साहेब, संबंध महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय. गेल्या 4-5 दिवसाखाली आमची बहीण स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांची फलटण या ठिकाणी साहेब आत्महत्या झाली की हत्या झाली हा प्रश्न संबंध महाराष्ट्राला आहे. बीड जिल्ह्याच्या भूमीतून बहुजनाच्या लेकीची हत्या झाली का आत्महत्या झाली? मागास वर्गीय समाजाची पोरगी, ऊसतोड मजुराची मुलगी कष्ट करून शिकून डॉक्टर होते, या महाराष्ट्राला वैद्यकीय सेवा देते, तिची आत्महत्या झाली. महाराष्ट्रात साहेब बोलायला कुणी तयार नाहीये. आमचा वाली कोण आहे या सरकारला जाब विचारायला कुणी तयार नाहीये. आदरणीय बाळासाहेब, तुमच्याकडे संबंध महाराष्ट्र न्यायाच्या भूमिकेतून बघतोय. आपलं गुणगान गाळतोय म्हणून नाही, आपण या व्यासपीठावर म्हणून नाही. नवनाथ आबा हाके सर, समस्त ओबीसींना एक नक्की आहे साहेब, या चळवळीत या लोकांनी एवढी अराजकता केली, आम्हाला रस्त्यावर फिरायचं मुश्किल झालं असतं. समस्त ओबीसींच्या पाठीमाग श्रद्धेय बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले, वज्रमुठ दिली. म्हणून साहेब, महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाहीये, कारण की तुम्ही आमच्या पाठीशी आहेत. बहुजनाची ताकद आमच्या पाठीशी आहे. परंतु आमच्या बहिणीला न्याय मिळवून द्या. स्वर्गीय संपदा मुंडेंच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाहीये साहेब. मला जास्त बोलायचं नाहीये, अवघ्या 2च मिनिट घेतो. मी भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. मला मुख्यमंत्री महोदयांना कळकळीची विनंती आहे. साहेब, आमचा जन्म झाला श्रद्धेय मुंडे साहेबांचा वारसा आमच्या रक्तात कणाकणात आहे. बहुजनांचा वारसा आहे. आम्हाला कळतंय तसं आमच्या पाळण्याला भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्ही बांधलेला आहे. आम्हाला मतदानाचा अधिकार आला त्या दिवशीपासून कमळ चिन्ह सोडता आम्ही अजून कुणाला मतदान केलं नाही. साहेब, या महाराष्ट्रात ओबीसी भारतीय जनता पार्टीचा डीएनए आमच्यामुळं तुम्ही सत्तेत आलात. लोकसभेला तुम्हाला त्रास झाला, विधानसभेला ओबीसी तुमच्या पाठीशी उभा राहिला, तुम्हाला सत्तेत नेऊन बसवलं. याच ओबीसीला आम्हाला डीएनए बनवणाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलंय. उभी हयात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग ताकद उभी केली आहे. आज आमच्या बहिणीची हत्या होतीये, आमचं राजकीय सामाजिक आरक्षण संपवलं जातंय. असं असताना आम्ही गप्प का बसायचं? आम्ही सरकारला जाब विचारू. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पाठीशी, नवनाथ आबाच्या पाठीशी आम्ही ताकद उभी करू. साहेब, तुम्ही आदेश द्या. तुमच्या आदेशाची वाट संबंध महाराष्ट्र बघतोय. जाता जाता एकच सांगतो, बाळासाहेबजी या महाराष्ट्राची ताकद आहे. कौन कहता है आप रुके हैं, आप तो संघर्ष के धुके हैं. कौन कहता है आप रुके हैं, आप तो संघर्ष के धुके हैं. आपके साथ है हम सब लोगों का प्यार और स्वाभिमान. धीरे धीरे आप चलो, अब नजदीक है विजय का आसमान. आदरणीय साहब, प्रथमता ना हम कभी थकेंगे ना कभी रुकेंगे. कितना भी हो बड़ा संघर्ष साहब, अब हम नहीं झुकेंगे, अब हम नहीं झुकेंगे. या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अविनाशजी भोसीकर, समस्त नांदेड ओबीसी मोर्चा, माझे मित्र आदरणीय नवनाथ आबा, श्रद्धेय बाळासाहेब साहेबांना वंदन करतो. थांबतो. मानाचा जय भीम, मानाचा जय भगवान. हॅलो, आदरणीय शंकरराव लिंगे साहेबांची मी माफी मागून
मी आदरणीय दिघे सरांना विनंती करतो, अगदी आपण 2 मिनिटात बोलावं. मी माईक तुम्हाला हातात देतो. सर्व ओबीसी बांधवांना माझा जय ज्योती जय भीम. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, नवनाथ आबा वाघमारे, आमचा मोरग्या प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, मंचकावरील सर्व मान्यवर, आज जो ऐतिहासिक ओबीसीचा मोर्चा निघालेला आहे, या मोर्चामध्ये मी जास्त काय न बोलता आपल्याला एकच सांगणार आहे की आपलं जे आरक्षण ओबीसीचं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 340 कलमाप्रमाणे पहिल्यांदा दिलं होतं आणि नंतर त्यांच्या समाजासाठी जे कलम लिहिलं ते 341, 342 एससी साठी आणि एसटी साठी. त्यांचे अनंत उपकार आपल्याकडे आहेत आणि त्यांचेच नातू आज प्रकाश आंबेडकर आपल्या ओबीसीची ठाम भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये उभे आहेत. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. या महाराष्ट्र सरकारने आणि साखर सम्राट जो राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2 सप्टेंबरला मराठा मंत्रिगट उपसमितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये काळा GR काढला. हैदराबाद गॅजेट लागू करा आणि नातेसंबंध त्यामध्ये पहिल्यांदा पात्र कुणबी समाजाला मराठ्यातील दाखला द्यावा असं म्हटलेलं होतं आणि 1 तासात हा GR बदलला आणि पात्र हा शब्द काढून टाकला. म्हणजे सगळे अपात्र मराठे हे कुणबीला पात्र करावेत असा हा काळा GR आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. हा GR निघाल्यानंतर या ओबीसीचं आरक्षण हे नेस्तनाबूत झालेलं आहे. आपलं नोकऱ्यातील, शिक्षणातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थातील हे आरक्षण संपलेलं आहे. त्यासाठी आज ज्या प्रमुख मागण्या आहेत ती मागणी म्हणजे हा काळा GR रद्द करा, ओबीसींची आणि सर्व भारतीयांची जातनिहाय जनगणना करा. या महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्याला 2 आणि जिल्ह्याला 1 वसतिगृह त्वरित बांधा, त्वरित निर्माण करा आणि 58 लाख ज्या बोगस कुणबी नोंदी आहेत त्या त्वरित रद्द करा. अन्यथा हा ओबीसी आता झोपलेला नाही, जागा झालेला आहे. आमचे लक्ष्मण हाके साहेब असतील किंवा नवनाथ आबा असतील किंवा आमचे प्रकाश आंबेडकर साहेब असतील, यांनी आता ओबीसी जागा केलेला आहे. तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही याची आता मला खात्री आहे. या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगतो की या पहिल्यांदा माझ्यावर 4 मे 2018 साली सोलापूरला जे गायकवाड कमिशन आलं होतं त्या कमिशनला मी निवेदन दिलं की कुणबी मराठा, मराठा कुणबी हे एक नाहीत आणि हे आपले छत्रपती संभाजीनगर मधले जे हायकोर्टाचे जज आहेत माननीय मार्लापल्ले साहेब यांनी सिद्ध केलेलं आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि मराठा हे एक नाहीत.
असं जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाबद्दल माझ्यावर 150-200 या मराठा गावगुंडांनी सोलापूरच्या माझ्यावर हल्ला केला. माझ्या डोळ्यामध्ये झेराकची शाई घातली, म्हणजे तोंडाला काळं लावलं, माझी कपडे फाडले, मारहाण केली. परंतु त्यांना माझं निवेदन मात्र फाडू दिलं नाही. आणि जे निवेदन दिलं त्याचा बरोबर 3 वर्षाने म्हणजे 5 मे 2021 ला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की कुणबी मराठा कुणबी आणि मराठा हे मागासवर्गीयास पात्र नाहीत. कारण हे जमीनदार आहेत, जागीरदार आहेत, वतनदार आहेत, कारखानदार आहेत, त्यांचे आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, डझनभर मुख्यमंत्री आहेत, राज्यपाल झालेले आहेत. हे देशाचे संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, शिक्षण मंत्री, उपपंतप्रधान, राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती सुद्धा झालेला हा डॉमिनेट कम्युनिटी आहे, राज्यकर्ती जमात आहे. त्यामुळे हे मागासवर्गीय ठरत नाही आणि ह्यांना कधीही आणि कसलंही आरक्षण देऊ नका असा धडधडीत 650 पदाचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे. आणि तरी सुद्धा हे फडणवीस सरकार वारंवार नवीन कमिशन नेमते आणि नवीन कमिशनच्या मार्फत पुन्हा या मराठ्याचं लाड पुरवत आहे आणि कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करत आहे. यासाठी आतापर्यंत आपण 4 याचिका हायकोर्टात टाकलेल्या आहेत आणि याच्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा जाणार आहोत. आणि यांना कधीही कसलंही मागासवर्गीय म्हणून आरक्षण दिलं जाणार नाही याची पूर्णतः खात्री मी या ठिकाणी देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत. धन्यवाद. जय ओबीसी. धन्यवाद सर. यानंतर ओबीसीचे सुजाण नेते माननीय नवनाथाबा वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. रयतेचे राजे छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता सावित्री, अण्णाभाऊ साठे आणि ज्या महापुरुषांनी, महामानवांनी ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं, या सर्वच महापुरुषांना, महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन. आज नांदेड येथे होत असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आणि 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करण्यासाठी होत असलेल्या मोर्चाच्या मंचावर या देशाचे बहुजनांचे नेते श्रद्धेय आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर, आमचे सहकारी प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, शंकररावजी लिंगे, आमचे रविभाऊ शिंदे असतील हिंगोलीचे, प्रदीपजी बांगर असतील, आणि खरं तर या मोर्चाला सारे संकटाला तोंड देऊन हा मोर्चा यशस्वी करणारे आमचे मित्र अविनाशजी भोशीकर असतील, आमचे फारुख अहमद सर असतील, आमचे अर्धापूरचे नगरसेवक राऊत असतील, बाळासाहेब बोरकर असतील, आणि सर्वच माझ्यासोबत आलेले आदरणीय साहेबांसोबत आलेले लक्ष्मण हाके सरांसोबत आलेले सर्वच कार्यकर्ते, नेतेगण आणि बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, गेल्या 2 वर्षापासून राज्यामध्ये जाती भांडण, वाद निर्माण करण्याचं काम खरं तर ओबीसी आमचा DNA म्हणणाऱ्या सरकारनं सुरू केलं. आपण भांडतोय दुसरीकडं आणि आपल्या पाठीत खंजीर खुपसतोय दुसराच. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जरांगे हा निजामी मराठ्याचं नेतृत्व करतोय. जरांगे हा सुपारीबाज आहे. निजामी मराठ्याची सुपारी घेऊन, त्या राज्यकर्त्याची सुपारी घेऊन ते वाजवण्याचं काम करतोय. परंतु यामध्ये ओबीसीचं अस्तित्व संपवणारा कोण असेल,
GR कोण काढत असत? 2 सप्टेंबरचा GR जरांगीने काढला तर या राज्य सरकारनं काढला. आणि राज्य सरकारमधील अनेक प्रतिनिधी जर मुख्यमंत्र्याला पाठीशी घालत असतील तर हे योग्य नाही. माझ्या सर्वच ओबीसी मंत्र्यांना कळकळीची विनंती आहे. ज्याप्रमाणे सर्वच मराठा मंत्र्यांनी, मराठा आमदारांनी, मराठा खासदारांनी जरांगीला पाठिंबा देण्याचं काम केलं. अरे गेल्या 2 वर्षापासून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी विधानसभेच्या 2024च्या विधानसभेच्या अगोदर तुमचं आरक्षण वाचवावं, ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं काम केलं. राज्यभर यात्रा काढून तिचा समारोप छत्रपती संभाजीनगर मध्ये केला. मी त्या सभेला होतो. लाखोंच्या सभेला बाळासाहेबांनी सांगितलं मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे. आम्ही सुद्धा कधी मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला नाही. मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमधल्या आरक्षणाला आजही आमचा पाठिंबा आहे. 10% सोडून 12% देऊ द्या, परंतु यांना तुमचं राजकीय अस्तित्व संपवायचंय. हे सर्वांनी प्लॅन केलेलं आहे. खरं तर आदरणीय साहेब, 1980च्या काळातले जे कुणबी ओरिजिनल आहेत, जळगाव जिल्हा असेल, कोकणातले असतील, तेच खरे ओरिजिनल कुणबी आहेत. आणि त्यानंतर 1994 वगैरे विदर्भातले कुणबी आले, हे सुद्धा बोगस कुणबी आहेत. खरं तर ख्याल भामट्यांना सुद्धा या कुणबी भामट्यांना, नागपूर भागातल्या विदर्भातल्या कुणबी भामट्यांना त्या ओबीसीतून बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण बोललं पाहिजे. तो तायवाडे नावाचा बोगस कुणबी भामटा काय म्हणतो, ओबीसीला धक्का लागत नाही, ओबीसीला धक्का लागत नाही. तायवाडेंना मला सांगायचंय, अरे गावगाड्यामध्ये आता पोलीस पाटलांची भरती झाली ना, ओबीसीच्या 50% जागा मराठ्यांनी खाऊन टाकल्या. येणाऱ्या काळात ओबीसीच्या ग्रामपंचायत सदस्य होणार नाही, ओबीसीचा पंचायत समिती सदस्य होणार नाही, ओबीसीचा जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर कुठेही होणार नाही. म्हणजे काय चाललंय? आणि खरं तर या मराठ्यांना, या निजामी मराठ्यांना या राज्यामध्ये 96 मराठा सुद्धा आहेत. ते म्हणजे आम्हाला राजकारणात आरक्षण नकोय. परंतु जे जरांगीच्या नादी लागले ते निजामी विचारांचे मराठे, हे आपलं आरक्षण संपवायला निघले. याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही. या राज्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही. तुम्हाला आरक्षण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि हे राज्य सरकार गॅजेट कोणतं काढतं? निजामाचं गॅजेट. म्हणजे तुम्हाला निजाम मान्य आहे, परंतु आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मान्य नाही. हे चालणार नाही, हे आम्ही खपवून देणार नाही. आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही राज्यभर मोर्चे काढू आणि या राज्यात या राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडायला लावू. रस्त्यावरली लढाईला आम्ही लढत आहोत, न्यायालयीन लढाई लढू. प्राध्यापक लक्ष्मण हाकेंना आम्ही अनेक दिवसापासून मोर्चे मेळावे करत आहोत. आमच्या गाड्या फोडल्या जातात. माझी गाडी जाळी, लक्ष्मणरावच्या 7-8 वेळेस गाडी फोडण्याचं काम केलं. जीवे मारण्याच्या धमक्या. अरे धिकार चोटांनो, पाठीमागून तो कोणी धमक्या देईल, पाठीमागून कोणी गाड्या फोडेल. यांच्या दम असत यांनी समोर येऊन लढलं पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आमच्या सोबत आहेत, त्यामुळे आम्ही असल्या भिकारचोट आणि पाठीमागून हल्ले करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाहीत. या राज्य सरकारच्या प्रमुखानं विधानसभेच्या टायमिंगला सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, आणि ओबीसी लगेच भूलथापाला बळी पडला. आम्ही कधी जात पाहिली नाही, मी कधी पक्ष पाहिला नाही. मी सर्व नेत्यांना मानतो, परंतु ओबीसीच्या पाठीत जर कोणी खंजीर खुपसत असेल तर ते मी सहन करणार नाही, आम्ही सहन करणार नाही. ओबीसी आमचा डीएनए बनणार आहे. ओबीसीने त्याला भरभरून मतं दिले. या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवावं म्हणून फक्त बाळासाहेबांनी यात्रा काढली. यात्रा ना काँग्रेसनं काढली, ना भाजपनं काढली, ना दोन्ही राष्ट्रवादीने काढली, ना दोन्ही शिवसेनेनं काढली. परंतु या राज्यातील ओबीसीने मतदान कोणाला दिली? या महायुतीला. आणि महायुतीने काय केला? ओबीसीची राजकीय हत्या केली. फडणवीस साहेबांनी केसांनी गळा कापला ओबीसीचा.
आणि ओबीसी आणखी सुद्धा भूलतापाला बळी पडते की काय? माझे ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती आहे, आपलं कोण परक कोण ओळखलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या, ज्यांनी आपलं आरक्षण हिसकावून घेतलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC STच्या अगोदर तुमचा विचार केला, ओबीसीचा. तुम्हाला 340व्या कलमात आरक्षण लिहून ठेवलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांनी तुमचं आरक्षण तुम्हाला आरक्षण दिलं आणि आज त्यांचे नातू श्रद्धाधरणी बाळासाहेब आंबेडकर तुमचं आरक्षण वाचवायला निघलेत. तुमचं कोणी नाही, परंतु तुम्हाला आपलं कोणी ओळखू यायला. तुम्ही थोडंही भूलतापाला दिल्या की विजय असं म्हणायला तयारच आहेत. काल ते एक आमदार माजलगावचं ते वयोवृद्ध आमदार ते काय म्हटलं, निवडणुकामध्ये आम्ही चपटी बकरं कोंबडं आणि लक्ष्मी दर्शन हे बोललं. यांच्या बापदाद्यापासून खरं तरी आता मागासवर्गीय झाले साहेब. या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार मागासवर्गीय अशोकजी चव्हाण, मागासवर्गीय चिखलीकर, आजपासून यांना पाटील फिटील देशमुख सोडून द्यावे. कशाच्या ढेकळाचे पाटील देशमुख आहे? अरे हे इतक्या लाजा गुंडाळ्या आणि नाकाला इतक्या गुंडाळ्या, यांना ओबीसीचं तर गेलंच. उद्या जर म्हणलं यांना एसटीतलं घेता का, एसटीतलं घेता का? अरे एकामेकाच्या अंगावर पडतील, हे इतके पळत येतील आम्हाला आरक्षण द्या म्हणून, आणि पुन्हा आम्हाला पाटील म्हणतील. अरे हे भिकार चोट आहेत. यांनी आजपर्यंत सत्तेतून पैशातून सत्ता मिळवली, राज्यात भ्रष्टाचार केला आणि तो पैसा तुमचे मतं घेण्यासाठी वापरण्याचं काम केलं. परंतु माझी आता सर्वांना कळकळीची विनंती, यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे देत नाही तुम्हाला. हे कारखाने मोडीत काढायचे, बँका मोडीत काढायच्या, दूध डेऱ्या मोडीत काढायच्या. गुत्तेदार यांचेच, साखर कारखाने यांचेच, राज्यात आमदार यांचे जास्त, खासदार यांचे जास्त, आणि आरक्षण हेच मागतायत. खरं तर संविधानातून जो समाज राजकीय सामाजिक दृष्ट्या मागास असतो अशा समाजाला आरक्षण मागता येतं. परंतु सर्व यांच्याकडेच असताना सगळं मलाच पाहिजे, पूर्ण मर्यादा मलाच पाहिजे अशा भूमिकातून हे बोलायला लागले. आणि आपण फक्त बघायची भूमिका घेतो. आपल्याला आपल्यातीलच काही आता तितर सोडलेले. या जिल्ह्यामध्ये हा मोर्चा होण्याच्या पूर्वी काही तित्रांनी सांगितलं मोर्चा होणार नाही, बाळासाहेब येणार नाही, नवनाथाबा येणार नाही, हाकेसर येणार नाहीत, वडीलटिवार येणार नाहीत. अरे बाबा, ओबीसी आहात का तुम्ही? त्या नवीन मागासवर्गीयात गेलेले ते अशोक चव्हाणचे सोयरे काय आपल्या मोर्चाला फूट पाडणारे? लाजा वाटलं पाहिजे अशा मूर्ख लोकांना. आणि खरं तर माझी समाज बांधवांना कळकळीची विनंती, आज आपण इथं प्रचंड ताकदीने आलात, परंतु आपण यापेक्षाही येणाऱ्या काळात ताकदीने आलं पाहिजे. येणाऱ्या काळात आपलं आरक्षणवाद्यांनी मत आरक्षणवाद्याला द्यायचंय. येणाऱ्या काळात ओबीसीचं मत ओबीसीला होईल, ओबीसी उमेदवार नसेल तर एससीला होईल, एसटीचा नसेल तर एसटीला होईल, एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना आपण मतदान केलं पाहिजे. परंतु ह्या भामट्यांना आता इथून पुढे मतदान देऊ नका, कारण एकही तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी समोर आलेला नाही. तुम्ही जा विचारून पहा, तुम्ही कुठल्या चिन्हाचं बटन दाबलं त्या आमदाराला, त्या खासदाराला जा विचारून पहा, किंवा साहेब आम्हाला एखादं पत्र द्या म्हणा, ओबीसीचं आरक्षण गेलं नाही पाहिजे आणि 2 सप्टेंबरचा काळा जी रद्द करण्यासाठी त्या तुमच्या भागातल्या आमदारांना पत्र मागा. देणार नाही, तुम्हाला दारात उभा करणार नाही. खरं तर कोणी बोलायला लागलं की त्याला अडचणी येतात. आता मला माहिती कळली, वडेट्टीवार साहेबांना सुद्धा काही यंत्रणाकडून दबाव आणला असेल इथं येऊ नका म्हणून. ते चालत राहणार आहे, परंतु ह्या यंत्रणा, ते ईडी, सीडी, सीबीआय, रॉ काय जे असेल यांच्या दम असेल ना, तर आमचं दैवत बाळासाहेब आंबेडकरांना आडवं येऊन पहा.
तुम्हाला जशाच तसं उत्तर या राज्यामध्ये या देशामध्ये मिळून जाईल. आणि आज RSSच्या विरोधात कोणाची या राज्यामध्ये बोलायची धमक नाही. या राज्याचे युवा नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतो सुजातदादा आंबेडकरांनी औरंगाबाद मध्ये मोर्चा काढून दाखवला. त्या मोर्चाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या प्रशासनाला भीक घातली नाही. त्यामुळे धाडसी व्हा. ज्याप्रमाणे आंबेडकरी जनता लढती त्याप्रमाणे आता ओबीसीनं लढावं लागल. आंबेडकरी जनतेचे एक काळ जसे हाल केले ना, तुम्ही जर शांत बसले तर त्यांच्यापेक्षाही तुमचे हाल केल्याशिवाय हे नवीन मागासवर्गीय अशोक चव्हाण असतील, तुमचा चिखलीकर असतील, जे काही काड्या भागातले असतील, हे केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे यांच्या दारात जाऊन जा विचारायची धमक द्यावा. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात दिवसा डावल्या हत्या होत्या. आताच फलटण मध्ये आपली भगिनी डॉक्टर स्वर्गीय संपदा मुंडेची हत्या केली आणि तिचं नाव काय दिलं? आत्महत्या. तेथील भाजपचा माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, त्याचे 2 PA हे त्या ताईला वारंवार फोन करून PM रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकत होते. आणि त्यातूनच त्या दबावाला बळी पडून किंवा त्या ताईने ऐकलं नाही म्हणून तिची हत्या केली आणि भाजपच्या कार्यकर्त्याच्या हॉटेलमध्ये नेऊन फासावर लटकवण्याचा, फॅनला फाशी घेतली असं दाखवण्याचं काम केलं. परंतु आमचा गृह विभागाला जबाब आहे. जबाब विचारतोच आम्ही की तुम्ही फासावून खाली घेताना व्हिडिओ केलाय का? त्या संपदा ताईच्या कुटुंबातलं व्यक्ती कोणी होतं का तिथं? पंचनामा कुठे? म्हणजे सर्व यंत्रणा मिळालेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री त्या माजी खासदाराला क्लीन चिट देण्याचं काम करताय. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षातला असल्यामुळे क्लीन चिट देण्याचं काम करत असतील. परभणी येथे आपले बंधू सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाबतीत सुद्धा तेच झालं होतं. परंतु आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी न्यायालयात जाऊन दाद मागून दूध का दूध आणि पाणी का पाणी करून घेतलं. त्यामुळे आता ओबीसी बांधवांना एकच तारण आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संपदा ताईंना न्याय द्यायचा असेल तर बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्याला उभा राहावं लागेल. जिल्ह्यात मोर्चे करावे लागतील तरच हे राज्य सरकार झुकल आणि त्यांच्या कुटुंबियाला आणि त्या संपदा ताईला न्याय मिळेल. ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीच्या विरोधात निघलेला 2 सप्टेंबरचा काळा जिहार रद्द करायचा असेल तर आदरणीय साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढावा लागेल. संख्या मोजू नका, नाव बघा. नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नाव आलं ना, न्यायालयाला सुद्धा योग्य निकाल द्यावा लागतो. या राज्यात अनेक नेत्यांनी याचिका दाखल केल्या साहेब. प्रत्येकाला सांगायचं फक्त मी याचिका दाखल केली वाचवण्यासाठी, परंतु प्रत्येक नेत्याने याचिका कशी दाखल केली की ती सरकारच्या हिशोबाने आणि ती रद्दच होणार आहे, म्हणजे रिजेक्ट होणार, ओबीसीच्या बाजूने निकालच लागणार नाही. अशा याचिका जाणीवपूर्वक दाखल केल्या. त्यामुळं त्या अशा याचिका कमकुवत याचिका काही कामा नाहीत. जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर माझे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कळकळीची विनंती, साहेब आपल्याला न्यायालयीन लढा द्यावा लागेल आणि आपल्याला रस्त्यावरला सुद्धा लढा द्यावा लागेल. आणि या दोन्ही लढ्यासाठी आदरणीय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढू आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही कुठेतरी छोटेसे शिलेदार होण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच आदरणीय साहेब आमच्या विनंतीला मान देतील आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी 2 पावलं पुढे येतील. आणि साहेबांनी वेळोवेळी दाखवून दिले ओबीसी आमचा डीएनए, ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे आज कुठे? ओबीसी आमचा डीएनए म्हणणारे तुमचं आरक्षण संपवलंय. तुमच्या आमदाराला विचारा, तुमच्या भाजपच्या मंत्र्याला विचारा, अजित पवार गटाच्या मंत्र्याला विचारा, शिंदे गटाच्या मंत्र्याला विचारा, बोलताय का आमचं आरक्षण वाचवायला? एकही मंत्र्याची ताकद नाही. आणि जे कोणी मंत्री बोलले, बावनकुळे काय म्हणता?
बावनकुळे म्हणतात फक्त 4च जिल्ह्यात GR निघलाय. मला बावनकुळे साहेबांच्या बुद्धीची कीव येते. मराठवाड्यात पूर्वी 4 जिल्हे होते. मराठवाडा मुक्त झाल्यानंतर 8 जिल्हे झाले. आता 8 जिल्ह्याला ते 4च जिल्हे म्हणतात एकतर, आणि ते म्हणतात फक्त 4च जिल्ह्यात. परंतु बावनकुळे साहेब मराठवाड्यात जरी कुणबी प्रमाणपत्र निघलं तर त्या माणसाला महाराष्ट्रात नोकरीसाठी ते ओबीसी मध्ये जाता येतं. देशात त्याला ओबीसी मधून कुठेही नोकरी मिळवता येते. म्हणजे ओबीसीचं कुठेही आरक्षण संपलं आला असताना तुम्ही ओबीसीची दिशाभूल करू नका. तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे काय बुट उचलायचे तर उचला, परंतु तुम्ही ओरिजिनल ओबीसी असताल तर ओबीसीची दिशाभूल करू नका. ओबीसीच्या तोंडाला पानं पुसू नका. बावनकुळे साहेब म्हणले फडणवीस साहेबांना काही माहित नाही. खरं तर माझी बावनकुळे साहेबांना काहीतरी त्या राधाकृष्ण विखेचा आदर्श घेतला पाहिजे बावनकुळेनं. कारण राधाकृष्ण विखे जरांगेला जे पाहिजे, मराठा समाजाला जे पाहिजे तसे खोटे GR काढण्यासाठी फडणवीसावर दबाव टाकून काढून घेत आहे. जे पाहिजे ते येत आहे. जरांगेच्या अंतरवाली सराटीत येऊन जरांगे सोबत बंद खोलीत चर्चा करताय आणि आमचे ओबीसी उपसमितीचे मंत्री बावनकुळे ओबीसीची दिशाभूल करतायत. असे अनेक मंत्री आहेत. मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलायची त्याची धमक नाही. बोललं की चौकशा लागतील. चौकशी लागली की राजीनामा होईल आणि आपली खुर्ची आपली साबित राहिली पाहिजे. समाज मेला तरी चालेल, परंतु माझी खुर्ची साबित ठेवण्यासाठी अनेक मंत्री झुंजत आहेत. परंतु आम्ही काही मंत्री नाहीत. आम्हाला मंत्री व्हायचं बी नाही. आम्हाला आमचा समाज जागा करायचा, आमच्या समाजाचं अस्तित्व टिकवायचंय, आमचं आरक्षण टिकवायचंय आणि आमचं अस्तित्व संपवणारा 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द करायचा आहे. त्यासाठी आमचं ओबीसी समाज बांधवांना कळकळीची विनंती, तुम्ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि आमच्या पाठीशी उभा राहताल का नाही? हात वर करून सांगा. नक्कीच धन्यवाद. आपण सर्व आदरणीय साहेबांना ताकद द्या, आम्हाला ताकद द्या. आपला ओबीसीच्या विरोधातील 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तोपर्यंत या राज्य सरकारला सळो की पळो करून सोडू. या राज्य सरकारचं नाक दाबून तोंड उघडण्याचं काम करू आणि येणाऱ्या काळात मी सांगितल्याप्रमाणे ओबीसीचं मत ओबीसीला, ओबीसी नसल एसटीला, एसटी नसल एसटीला, एसटी नसल तर मुस्लिम समाज बांधवाला करायचा. परंतु राज्यातल्या ह्या भामट्यांना मतदान करायचं नाही. बांधवांनी या आपणाला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय श्रीराम. धन्यवाद आबासाहेब. नक्कीच नांदेड जिल्ह्यातील ओबीसी आपल्या विचाराचं आणि आपल्या नेतृत्वाखाली नक्कीच आम्ही खंबीरपणे साथ देऊ. यानंतर महाराष्ट्रातील ओबीसीची मुलुकमध्ये आणि तो या लढ्याचं युवा नेतृत्व आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण वाघमारे सर. आता तुम्ही दोघे एकटेच झाले काही विषय नाही. मान्य लक्ष्मण हाके सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. विचारपीठावर विराजमान असणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, मी सगळ्यांचं नाव नाही घेणार. आज नांदेडमध्ये ओबीसींचा मेळावा होतोय किंवा मोर्चा होतोय आणि या मोर्चावर छाप कशाची आहे साहेब, तर निवडणुका येऊ घातलेल्या काही दिवसात जाहीर होणार आहे आणि आमचे ओबीसी येडे वर्षभर गेली आम्ही या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय. वर्षभर नवे पर्व ओबीसी सर्व म्हणणारे निवडणुका लागणार आहेत असं कळल्या आधे इधर जाओ आधे उधर जाओ. कोण काँग्रेस, कोण भाजप, कोण राष्ट्रवादी, कोण शिवसेना. मला तिकीट मिळणार आहे हक्के सर, जरा थांबा सर, मला तिकीट मिळणार आहे. अरे तुला ओबीसीचं आरक्षण आहे म्हणून तिकीट मिळणार आहे, बरोबर आहे का? आणि हे ओबीसीचं आरक्षण गेलं तर तुला झाडू पोच्याशिवाय हे आणि जी हुजूर गुलामी हे वास्तव जोपर्यंत ओबीसीच्या दुय्यम दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या, तृतीय दर्जाचं नेतृत्व करणाऱ्या
या माणसांना जोपर्यंत हे आत्मभान येणार नाही, आपला बाप कोण, आपलं आरक्षण चॅलेंज होत असताना, आपलं आरक्षण संपत असताना आपल्या बाजूने कोण कोण बोललं, हे जर यांना कळणार नसेल तर मला वाटतंय जास्त काही उपयोग होणार नाही. कारण जरांगेंच्या सांगण्यावरनं ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जरांगे काय केलं, जरांगे मुंबईला गेला, झुंड घेऊन गेला, एक GR काढायला लावला 2 सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन. 2 सप्टेंबरचा GR हा महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपवणारा GR आहे. हा काळा GR आहे. हा GR रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्यापैकी एक नेते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार, विचारांचे वारसदार, आरक्षणाचे राखणदार इथं विचारपीठावरती उपस्थित आहेत. बाळासाहेब, मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत, तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत. तुम्ही ओबीसींच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली. आता काही आमच्या लोकांना कळत नाही, तर त्याला काय करायचं? आता नोकऱ्यामधलं, शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का? आताच्या मुख्यमंत्र्यांनी 9 खाजगी एजन्सीज नेमलेले. या 9 खाजगी एजन्सीच्या माध्यमातून, आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं प्रत्येक पदं भरली जातात. म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. आता ऍडमिशनच्या ठिकाणी, शिक्षणाच्या नोकरीच्या, शिक्षणाच्या एंट्री पॉइंटच्या ठिकाणी सगळीकडे प्रायव्हेटायझेशन झालंय. आता उरलं काय? तर लोकल बॉडीज मधलं ओबीसीचं आरक्षण. लोकल बॉडी म्हणजे काय? पंचायत राज. पंचायत राज म्हणजे काय? तर गावच्या सरपंच पदापासून ते एखाद्या नगराच्या महापौर पदापर्यंत, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायती सदस्य, सरपंच. आमच्या जरांगे पाटलांना गरजवंत मराठ्यांचं काहीही पडलेलं नाही. आमची पोरं गरीब झाली, आम्ही रस्त्यावर आलो, आमचं तुकडीकरण झालं, आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय असं म्हणणारे जरांगे, ज्या दिवशी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले, त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढे कोण आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले. आणि साहेब, मी तुमचा चाहता आहे. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षणाची पॉलिसी आहे. मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहे. जपान मधलं कारण वेगळं आहे, अमेरिकेमधलं कारण वेगळं आहे, आफ्रिकन कंट्रीज मधलं आरक्षणाचं कारण वेगळं आहे. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतवर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं, इथलं सामाजिक उतरंड आहे. जाती जातीमध्ये, जातीवरून, त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला, सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं. आणि त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली. त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही. आरक्षण म्हणजे कोणतरी कर्माने गरीब झालाय, कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कोणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे, ते कायदा विरोधी आहे, ते रिझर्वेशन विरोधी आहे. जरा जरा ते मीटर बंद करा, वरचं बंद करा, ते दादा वरचं बंद करा, ते काम बंद करे. ठीक आहे, ठीक आहे, शांत बसा. आपलेच बांधव आहे, आपले बांधव चालतंय. ठीक आहे, ओके. अरे आवाज आवाज बंद करो, आवाज आवाज बंद करो, बंद करो मग. शांत बसा, शांत बसा. पोलीस प्रशासन जात आहे, तुम्ही शांत बसा. बंधूंनो, ओबीसी रिझर्वेशन हे बाबा
ओबीसी रिझर्वेशन अरे कोण आहे थोडंसं शांत बसा. शांत बसा. अरे बांधवांनो शांत बसा. बघायचं नाही. खाली बसा. खाली बसा. खाली शांत बसा. बसा. शांत बसा. तिकडे कोणी जायचं नाही. राहुल हे बघून घ्या काय बंधू बंद झालंय. शांत बसा. सगळे खाली बसा. खाली बसा. सगळ्यांनी खाली बसा कृपया. सगळ्यांनी शांत बसा. कोणी वाद घालू नका. शांत बसा. शांत बसा. आलेल्या पाहुण्यांचा विचार ऐकायचे. सगळ्यांनी खाली बसा. हा सर. हा सर प्लीज. बंधू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगाड्यातल्या इथल्या समाज व्यवस्थेमधल्या हर एक माणसाला या माझ्या लोकशाहीमध्ये, या माझ्या भारत देशामध्ये, या भारताचा एक सन्मान्य नागरिक म्हणून, या लोकशाहीमधला मीही एक जबाबदार नागरिक आहे म्हणून त्याच्या मनामध्ये विन विन सिच्युएशन निर्माण झाली पाहिजे अशा पद्धतीचं प्रतिनिधित्व या भारतवर्षामधल्या हर एक माणसाला मिळालं पाहिजे. म्हणून शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन आलं, शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन आलं, ओबीसीचं रिझर्वेशन मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं 340व्या कलमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सूतोवाच केलं. पण तेव्हाच्या आपल्या नेत्यांनी 340वं कलम इम्प्लिमेंट करायला, 340व्या कलमान्वये या देशभरामधल्या ओबीसींचं परीक्षण करायला, त्यांना रिझर्वेशन द्यायला नकार दिला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत असताना अनेक कारणं होती. त्यामध्ये महिलांसंदर्भातले कायदे होते, हिंदू कोड बिला संदर्भात किंवा ओबीसीच्या संदर्भातलं 340व्या कलमासंदर्भात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. बंधूंनो, तुम्हाला इतिहास समजला पाहिजे म्हणून काही गोष्टी मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. आज रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमचा डीएनए ओबीसीचा आहे असं म्हणत 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 जरांगे पाटील आंतरवली सराटीहून मुंबईला निघाले. पहिल्या आणि दुसऱ्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय बोलले, साहेब मुख्यमंत्री महोदय बोलले की आम्ही जरांगेंना जे द्यायचं ते दिलंय, आम्ही मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण दिलंय, आम्ही सवर्णांना ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये आरक्षण दिलंय, त्यामुळे हे का मोर्चा घेऊन येत आहेत ते मला काही कळलं नाही असं मनोज जरांगे मुंबईला निघाले त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय बोलले. आणि ज्या दिवशी माननीय न्यायालयाचा निर्णय आला की जरांगेंचं आंदोलन उठवा, त्या दिवशी कारखानदारांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती, त्या उपसमितीनं डायरेक्ट जीआरच घेऊन त्यांच्याकडे आले. आणि जीआर काय आणला? 2 सप्टेंबरचा जीआर, गव्हर्नमेंट रिझोल्युशन. काय जीआर होता की एका ऍफिडेव्हिटद्वारे जर कुणाची वंशावळ सापडत नसेल, जर कुणाची वंशावळ सापडत नसेल तर एका ऍफिडेव्हिटद्वारे गावातील, नातेसंबंधातील आणि कुळातील, परत एकदा ध्यान देऊन ऐका, हा जीआर काय काढला तर गावातील, नातेसंबंधातील आणि कुळातील जर एखाद्या व्यक्तीकडे जर कुटुंबाचं सर्टिफिकेट असेल आणि त्या व्यक्तीनं जर तसं ऍफिडेव्हिट दिलं तर त्याला दाखला मिळवून द्या. आणि साहेब त्या जीआर मध्ये, त्या जीआरच्या प्रस्तावनेमध्ये 2 पानाची प्रस्तावना, एवढी सुमार दर्जाची प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये शेवटचं वाक्य असं बोलले की मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत सुलभता प्राप्त व्हावी म्हणून आम्ही हा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करत आहोत. कुणाला? मराठा समाजाला. साहेब, मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलंय. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण सेंट्रल बॅकवर्ड कमिशननं नाकारलं. मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या 4 कमिशननी नाकारलं. आणि मराठा समाज आणि कुणबी हे एकच आहेत असं म्हणणं किंवा मराठा समाजाला
सामाजिक मागास समजणं म्हणजे मूर्खपणा होय, अशा पद्धतीचं जजमेंट तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस मार्ला पल्लेनी आपल्या जजमेंट मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या यादीमधलं इन्क्लुजन इथल्या न्याय व्यवस्थेला मान्य नाही, इथल्या आयोगांना मान्य नाही. मग आता करायचं काय? तर मराठा समाजालाच कुणबी समजण्यात यावं. पुढच्या दरवाज्यानं एंट्री मिळत नाही, तर मागच्या दरवाज्यानं ते पण रीतीनं नाही, मागच्या दरवाज्यानं भगदाड पाडून ओबीसी मध्ये गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्यावेळी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब होते, 2004 सालचा एक जी.आर. होता. बरोबर आहे का लिंगे साहेब? बरोबर आहे का? 2004 साली एक जी.आर. काढण्यात आला. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा. कुणबी या शब्दाला मराठा हा शब्द त्याच वेळी जोडला गेला आणि त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामधलं संपुष्टात आलं. त्या दिवसापासून माझ्या मराठा बांधवांचे, राज्यकर्त्यांचे या ओबीसी आरक्षणामध्ये अनधिकृत ताबे मारण्याचं काम चालू होतं. लाखो सर्टिफिकेट माझ्या पुणे महानगरपालिकेमध्ये, संभाजीनगर महापालिकेमध्ये, जालना महानगरपालिकेमध्ये, सांगली असो, कोल्हापूर असो, ओबीसीच्या आरक्षणामध्ये बेकायदा घुसखोरी झाली. त्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण संपलं आणि जरांगे पाटलाच्या या मागणीद्वारे उरलं सुरलं. अरे कसा ओबीसी बांधव शासनकर्ती जमात असलेल्या माझ्या मराठा बांधवाच्या स्पर्धेमध्ये माझा ओबीसी बांधव कसा टिकेल? टिकू शकतो? गाव गड्यातला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, रामोशी, बेलदार, वडार, माझ्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक डोंगर रांगामध्ये राहणारा माझा गोल्लेवार समाज. काही बांधव म्हणतात माळ्यातून आमच्यात काय फरक आहे? साहेब, एका चॅनलला डिस्कशन करत होतो. वीरेंद्र पवार नावाचा तो मुंबईमध्ये मोर्चाचं नियोजन करणारा माणूस आम्हाला बोलला की धनगर समाज सुद्धा म्हणला राज्यकर्ता होता, क्षत्रिय होता, आणि मग धनगर समाज क्षत्रिय तर तो ओबीसी मध्ये कसा? आणि मग धनगर ओबीसी मध्ये तर मग आम्ही का ओबीसी मध्ये नाही? अरे मग याचं सगळ्यांचं परीक्षण झालं पाहिजे ना, आणि याच्या सगळ्याचा अभ्यास झाला पाहिजे ना. आरक्षणाचं बेसिक तत्व हे प्रतिनिधित्व आहे. ज्या समूहांना प्रतिनिधित्व भेटलं नाही, बलुत्या अलुत्या मधल्या माणसाला, कारू नारू मधल्या माणसाला, दीन दलिताला, आदिवासीला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व भेटलं नाही. काय इंग्लिश शब्द आहे? एडिक्वेट रिप्रेझेंटेशन, पर्याप्त प्रतिनिधित्व. ऍटलिस्ट त्या समूहाचा एक तरी प्रतिनिधी कायद्याच्या सभागृहामध्ये गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक पोचू शकला नाही, एकही सुतार, कुंभार, लोहार पोचू शकला नाही, एकही गिसाडी, गुरव एखादा पोचला असेल. साहेब, माझा अभ्यास कमी असेल, पण जोपर्यंत ओबीसीची मुवमेंट, जोपर्यंत बलुत्याची अलुत्याची सामाजिक मागासलेपणाची व्याख्या या महाराष्ट्रामध्ये एकही नेता बोलणार नाही, अरे एकही नेता खरं बोलायला तयार नाही. शरदचंद्रजी पवार काय म्हणे? मंडल यात्रा काढली. अरे मंडल आयोग इम्प्लिमेंट करायला लावणारे कोण होते? इथं विचारपीठावर बसणारे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर होते. विश्वनाथ प्रताप सिंग, आमचे मुंबई विद्यापीठामधले अरुणजी कांबळे साहेब, या सगळ्या मंडळींनी मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला पाहिजे यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगांकडे आग्रह धरला. आणि योगायोगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळी कोण होते? शरदचंद्रजी पवार साहेब. मग काय मंडळ आयोग फक्त महाराष्ट्रात लागू झाला का? तर देशभरामध्ये लागू झाला ना. आणि तुम्ही मंडळ यात्रा काढताय आणि आम्ही ओबीसीचं आरक्षण दिलं म्हणून तुम्ही श्रेय घेता. काय आहे मंडळ आयोग? मंडळ आयोग म्हणजे ओबीसीचं प्रतिनिधित्व, ओबीसींना सामाजिक न्याय देणं, आर्थिक न्याय नव्हे, गरिबी हटाव नव्हे. आणि मग त्यांना मिळतंय तर आम्हाला का नाही? अरे याचा अभ्यास करा ना. एखाद्या समाजानं जर एखाद्या आरक्षण मागितलं
तर त्याचा अर्ज कुणाकडे केला जातो? ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर राज्य मागासवर्ग आयोगाकडे केला जातो. एससीचं आरक्षण पाहिजे असेल तर शेड्यूल कास्टच्या आयोगाकडे तो अर्ज केला जातो. ट्रायबल आयोगाकडे तो अर्ज केला जातो. मग तो आयोग अभ्यास करतो. त्याची काहीतरी मेथडॉलॉजी आहे, त्याच्या पाठीमागे काहीतरी संविधानिक तत्व आहे, त्याच्या मागे काहीतरी पॅरामीटर्स आहे, त्याचा लिगल ऍस्पेक्ट आहे. अरे कोणी काहीही मागणी करू करेल ना उद्या, आणि मग त्याला ते द्यायचं. मला वाटतंय महाराष्ट्रामधल्या लोकनियुक्त सरकारनं घटनेच्या मूलभूत तत्वांची पायमल्ली केली. रिझर्वेशन धोरण पायदळी तुडवण्याचं काम केलंय. ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपवलेलं आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही जरांगे पाटलाच्या सांगण्यावरनं ही ओबीसीची मसलत, हे ओबीसीचे हक्क आणि अधिकार तुम्ही 2 सप्टेंबरच्या GR न संपवलेले आहे. विखे पाटील नावाचा कारखानदार, वायनरी चालवणारा, काय कळतं विखे पाटील साहेब तुम्हाला? सोशल जस्टिस समजून घ्यायचं असेल तर बाळासाहेब आंबेडकर साहेब काय म्हणतात ते कधीतरी कान खुलं ठेवू नये का? म्हणे मराठा समाजानं कधी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता का? आता ओबीसीच्या लोकांनी संभ्रम निर्माण करू नये. आणि आता ओबीसी लोकांनी आम्ही तुम्हाला विरोध केला नव्हता तर तुम्ही आम्हाला का विरोध करताय? ही काही भावाभावामधली वाटते का? घरामध्ये जर एखाद्या कुटुंबामध्ये 4 भाऊ असतील आणि त्या 4 भावंडापैकी एक भावंड जर अपंग असेल, दिव्यांग असेल, तर त्या कुटुंबामधले आई वडील काय विचार करतात की अरे हा एक आपला मुलगा थोडासा अपंग आहे, याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्पेशल तरतूद केली पाहिजे. देशाचं संविधान, देशामध्ये लोकशाही लागू होत असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डोंगराच्या कुशीला राहणारा भटका, गावगाड्यामध्ये छूत-अछूतपणा ज्याच्या बाबतीमध्ये पाळला गेला, गावगाड्यामध्ये ज्यांना जल जंगल जमीन, डोंगराच्या कुशीला एखाद्या पर्वताच्या माचीवरती जो आदिवासी बांधव कातकरी भिल्ल राहतो, त्या माणसांना सुद्धा या निर्णय प्रक्रियेमध्ये आणता आलं पाहिजे, म्हणून रिझर्वेशन पॉलिसी राबवली. आता जरांगे पाटील म्हणतात तुम्ही कधी इम्पेरिकल डेटा महाराष्ट्रामध्ये कलेक्ट होत नाही, सोशो इकॉनॉमिकल सर्वे होत नाही. अरे महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण चॅलेंज झालं. इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाल्याशिवाय रिझर्वेशन पॉलिसी ओबीसीची पंचायत राज मधलं रिझर्वेशन अलॉट करू नका म्हणून सुप्रीम कोर्टानं सांगितलं. महाराष्ट्राच्या पाठीमागणं बिहारमध्ये सोशो इकॉनॉमिकल सर्वे झाला, छत्तीसगडमध्ये झाला, तेलंगणामध्ये झाला, कर्नाटकामध्ये झाला. पण पुरोगामी 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 महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला, ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतेच्या विचारानं, मानवतेच्या विचारानं, बंधुतेच्या विचारानं या देशाला दिशा दिली, त्या महाराष्ट्रामधलं लोकनियुक्त सरकार मात्र इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला तयार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं ऐकायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाचं 650 जजमेंट ऐकायला तयार नाही. बेकायदा GR काढायला तयार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हा GR काढला आणि ओबीसीची मसलत आज रोजी बुडवलेली आहे. आता आम्ही नांदेडमध्ये आलोय. साहेब बोलायचं म्हणलं तर खूप काही बोलू शकतो. राजकारणावर बोलायचं, शिक्षणावर बोलायचं. काल परवा डॉक्टर संपदा मुंडेंची हत्या झाली. काल मी त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेलो. आणि केज तालुक्यामधल्या किल्ले धारूरच्या एका डोंगराच्या कुशीला असणाऱ्या ऊसतोड मजुरीचं काम करणाऱ्या आई बापाच्या पोटी डॉक्टर संपदा जन्माला आली. MBBS डॉक्टर. तिचं ते शिक्षण घेत असताना तिला काय हर्डल्स पार करावे लागले असतील, काय परिस्थितीला सामोरं जावं लागलं असेल. तिची आत्महत्या झाली का आत्महत्या केली? अहो मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्रामधला पालक चिंतेत आहे. अरे माझ्या पोरीला शिक्षण द्यायचं का नाही द्यायचं, माझ्या पोरीला वसतिगृहात ठेवायचं का नाही ठेवायचं. जर संपदा मुंडेचा जर बळी जात असेल तर माझ्या लेकीचं काय? महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये चिंता आहे.
त्याच वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याच फलटणमध्ये येतात आणि आपल्या कार्यकर्त्याला क्लीन चिट देतात. मुख्यमंत्री महोदय, अहो राजकारण करा, तुम्ही जरूर करा राजकारण. तुम्ही न्यायमूर्ती कधीपासून बनलात? महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. अरे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणजे न्यायिक पोस्ट आहे, न्यायिक. कोसाई ज्युडिशरीचं त्या स्वरूप आहे त्या पदाला. तुम्ही आला आणि तुम्ही त्या संपदा मुंडेच्या चारित्र्यावरती संशय उपलब्ध होईल अशा पद्धतीचं बोलला. रुपाली ताई, तुम्ही त्या संपदाच्या आई वडिलांना भेटला का? नाही. मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था, संविधान, आरक्षण, नुसतं राजकारण चालू आहे, राजकारण. आणि फडणवीस साहेब, आमचा ओबीसी डीएनए म्हणून चालणार नाही. फडणवीस साहेब, अरे या ओबीसीने तुम्हाला सत्तेत बसवलंय. तुमच्याकडे अनेक रिसर्च करणाऱ्या संस्था आहेत. फडणवीस साहेब, तुम्ही कारखानदारांचे नेते कधी बनला? हे कधीच होऊन गेलं. अरे लढायला आम्ही आणि सत्तेमध्ये बसायला अजितदादा पवार, विखे पाटील, कुठले कोण भोसले. अरे भाजपची काँग्रेस झाले का भाजपची राष्ट्रवादी झाले का राष्ट्रवादीची भाजप झाले हे कळायला मार्ग नाही. आणि न्यायाच्या लढायला आम्ही म्हणजे कोणतर बाळासाहेब. आरक्षणाचा विषय आला बाळासाहेब, आता कसं होईल? आरक्षणाचा विषय आला, आता कसं करायचं? आरक्षणाचा मोर्चा कुणी काढावा? ह्याने काढावा. आणि लाभाचा धनी. आता ओबीसी बांधवांना माझं सांगणं आहे, 1-2 मिनिटांमध्ये मी पाऊस येण्याची शक्यता आहे. आदरणीय साहेबांचं भाषण ऐकायचं आहे तुम्हाला. मला 1-2 वाक्यामध्ये मी माझं भाषण संपवेल. लढायला आम्ही, सामान्य माणसाला न्याय द्यायला आम्ही, निवडणुका जिंकायला कुणी? कारखानदार, वतनदार, जागीरदार. तुम्ही आम्ही काय मागत बसलो? आम्हाला स्कॉलरशिप द्या आणि आम्हाला ओबीसी आरक्षण द्या. आम्हाला काय द्या? अरे महाराष्ट्राची 7 लाख करोड रुपयाची तिजोरी आपण ज्यांच्या हवाली केली. अरे बाबा साहेबांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत प्राप्त करून दिली. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. टाटा बिर्ला अंबानीच्या मताला जेवढी किंमत, तेवढीच गाव उघड्यामधल्या ऊसतोड मजुराच्या मताला किंमत. तुम्हाला शासन करते जमात व्हायचंय असंच म्हणाले का बाबासाहेब? तुमच्या मताला किंमत दिली, पण त्या मताचं मूल्य तुम्ही आम्ही काय केलं? निवडणुका आल्या, अरे 500 रुपयाला बळी पडणारे तुम्ही. आता खूप काही बोलणार होतो. ते सोळंकी नावाचं वयोवृद्ध माणूस संविधानाचा अपमान करतोय, मतदाराचा अपमान करतोय, म्हणतोय बकरी द्यावं लागतोय, चपटी द्यावं लागतोय, पैसे द्यावं लागतोय, गोळीबार करावा लागतोय, दारुगोळा आहे का बघावं लागतोय. यांच्या बापदाद्यांनी हेच केलं. महाराष्ट्र ओरबाडून खाल्ला, लुटून खाल्ला. बाबांनो, आज नांदेडमध्ये तुम्ही एवढ्या बहुसंख्येने जमला. पावसाचं वातावरण आहे आणि साहेब बोलणार आहे. आम्ही न्यायाची, सामाजिक न्यायाची लढाई घेऊन पुढे जातोय. 500 माणसं असली चालेल, 1000 माणसं असली चालतील. आणि इथं रवी शिंदे बसलेले हिंगोलीला 1 लाख लोक घेऊन आले होते. 1 लाख. भविष्यामध्ये आपल्याला नागपूरच्या अधिवेशनावर पण जावं लागेल आणि मुंबईलाही जावं लागेल. लढाईची तयारी ठेवा. मी माझं मनोगत इथं आटोपत घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय संविधान. पावसात सगळे भिजले तरी चालेल, कोणी उठू नका, सगळ्यांनी जागेवर बसायचंय. मी या ठिकाणी बहुजनांचे नेते, ओबीसीचे तारणहार श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. सगळ्यांनी खाली बसून घ्या, कोणी उठू नका, सगळ्यांनी खाली बसायचं. ओबीसी जुडीच, ओबीसी जुडीच. उपस्थित बंधू आणि भगिनी, आखेजींचा आपण असणारा मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. त्याच्याच बरोबर इथे असणारा वाघमारेंचं विचार आपण या ठिकाणी ऐकले. वरुण राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला घ्या. मी म्हटलं बाबा कसला बदला घेतोय?
तर तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय. म्हटलं मनामध्ये काय आहे? तर तो म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे, मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तो म्हणतोय. पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बदला गेला जातोय. मित्रो, आरक्षण हा 1980 पासून चाललेला असणारा विषय. इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं, जनता पार्टीचं सरकार आलं, मोरारजी देसाई पंतप्रधान होते. मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध. परंतु सत्ता ही सगळ्यात महत्त्वाची. त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदार आहे. आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना, ठीक आहे, सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा. आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का, तर मोरारजी देसाईला असणारा पार्टीतून हाकला. मोरारजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल. तेव्हा पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडलच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं. त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला 1990 साल उघडलं. हे आपण लक्षात. 10 वर्ष तो अहवाल तसाच्या तसा पडून राहिला. सत्तेत बदल झाला, सत्तेत बदल झाला. 89 मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांची असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको. का भारतीय जनता पक्ष विरोधात होतं, जे आजही आपल्याला दिसते, नवीन काहीच नाहीये. आपलं सरकार टिको या न टिको, पण या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं होतं की ओबीसींची असणारी गणना केल्या जाईल, त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. 50 साली दिलेलं असणारं हे आश्वासन 1990 ला पूर्ण झालं. हे आपण लक्षात. 1990 ला पूर्ण झालं. पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले की मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही, या घटनेला धरून नाही. आता त्याचा मी असणारा साक्षीदार, एकही वकील उभा राहायला तयार नव्हता. एकही वकील उभा राहायला तयार नव्हता. अशा कालावधीमध्ये कोण उभं राहिलं माहिती आहे? अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहिला आणि तोही सिंधी समाजाचा. नाव लक्षात आलं असं.
आणि त्यांनी 36 वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या घटनेअंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने 13 इंदिरा सायनीच्या नावाने असणारं ते जजमेंट आहे 13 जजने असणारा मग निर्णय दिला की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी परिस्थिती 4 वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही तो संपला आपल्याला असणारा दिसतोय की पुन्हा आता राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागल्या अशी असणारी परिस्थिती हे एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि 7 कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा आणि इतरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या राज्यमंत्री घ्या राज्यातला मंत्री घ्या वसंतदादांच्या कालावधीमध्ये मी असणारी एक छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या विरोधात की 2 लाख रुपयाचा भ्रष्टाचार प्रत्येक कारखाना 82 कारखान्यांनी मला नोटीस काढली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलवून सांगितलं प्रकाशवर नोटीस आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं यांना कोर्टातच गाठतो मी फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हटलं माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा कारखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की न येईल हा वेगळा भाग झाला पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळ्यांची नावं घेत नाही तिथे पण वसंतदादांसमोर एकेका डायरेक्टरचं असताना नाव घेत 1950 साली याच्याकडे फक्त 1 एकर जमीन होती आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर 50 एकराचा मालक झालाय 2 बंगले झाले 3 बायका ठेवलेल्या आहेत हे सगळं कोर्टात काढल्याशिवाय राहणार नाही आणि कोर्टाला सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लाव मला म्हटलं होतं फार 6 महिने सजा होईल आरामात जाऊन 6 महिने जेलमध्ये राहील दादांनी सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादी लागू नका जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दप्तरी होईल अशी असणारी परिस्थिती आजही ओबीसीला मी असं सांगतो की चोरांचं सरकार तुमच्या भल्याचं सरकार तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्तेवरती त्या ठिकाणी बसला आज असणारा ओबीसीचे 2 मोठे घटक एक धनगर हक्क समाजातला असणारा ओबीसीतला मोठा आणि बंजारातला असणारा सगळ्यात मोठा घटक
ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी ओबीसीचा लढा लढण्याची ऐवजी आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो. मागण्या कदाचित न्याय असतील, पण 86 ट्रायबल खासदार आणि 27 आमदार महाराष्ट्रातले, धनगरांनाही सांगतो आणि बंजारांनाही सांगतो, तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार नाही. यशस्वी कधी होऊ देणार नाही. एकदा धनगरांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं की सगळे आदिवासी खासदार, आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही निर्णय तर घ्या, आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि 26 आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि 86 खासदार वरचं सरकार पाडू शकतात. सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार? म्याटकर, धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे. तो आदिवासींमधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय, फरक काहीच पडत नाही. त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे. तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं? 62% घेऊन गेले. कदाचित हा अधिकार एससी आणि एसटीला जर असता तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असतं, जाळपोळ केली असती, लुटमार केली असती, आमदार खासदाराला मारलं असतं आणि सरळ सांगितलं आम्हाला 15% नको, आम्हाला 25% पाहिजे. पण घटनेमध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच वेळ त्याच्या बाहेर तुम्हाला मिळणार. बंजारा असेल, धनगर हटकर असेल, याला आव्हान आहे, जरांगेला बाजूला ठेवा, देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये बसल्यानंतर हे 27%चं 62% करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच द्या. 62% करू शकता की नाही करू शकता? आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे. नोकऱ्यांमधलं आरक्षण संपलेलं आहे. कारण शिक्षण क्षेत्रातलं खासगीकरण झालेलं आहे. नोकऱ्यांमधलं कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथलंच राहिलेलं. शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. तरच इथला बदल होऊ शकतो, नाही तर अजिबात बदल होणार नाही. हा जो निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे.
अजिबात इतिहास माहिती नाही. दिल्लीच्या तख्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली? किती वेळा झाली? हा इतिहास आपल्याला कोणी सांगणार ना. 3 वेळा झाली. आणि 3 वेळा मांडवली काय झाली? तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही, तर दिल्लीचं तख्त आम्ही सांभाळू, पण वसुली काढण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं. काय मिळालं पाहिजे? या मानसिकता कुठली आहे? आता ईस्ट इंडिया कंपनीची मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार? वसुलीची मानसिकता असेल ओबीसीला न्याय कुठून मिळणार? तर वसुलीचं जे आहे, ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या, कारण का वसूल करायचं. आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक, आणि जो इतिहास ओळखतो, इतिहासाला समजतो, तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो. हे आपण लक्षात. इथे नवा इतिहास आपल्याला घडतो. नवा इतिहास काय घडवायचा आहे? हाकेने सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल, कुंभारातला असेल, नाव्यामधला असेल, हा आमदार झाला पाहिजे. पण आजही आपण बघितलं धनगरामधला असेल, माळ्यांमधला असेल, हा असताना खासदार झालेला नाही, अशी असणारी परिस्थिती. फक्त छगन भुजबळ एकदा सोडले तो उरलेलं नाही. आणि म्हणून आपण आपली असणारी मानसिकता ही बदलली. ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदलली. धर्माच्या नावाखाली आज भारतीय जनता पक्ष काय म्हणताय की धर्म संकट मध्ये आलाय, हिंदू संकटात आलाय. अरे भोसडीच्या सत्ता तुमची आहे ना रे. आणि कुठं संकटात आलाय? आणि खाली बसलेला ओबीसी येड्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय. आणि तू काय मुसलमान होणार आहेस का रे? तू काय ख्रिश्चन होणार आहेस? तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही, जोपर्यंत मुसलमान होत नाही, तोपर्यंत असणारा धर्म कुठं संकटात आलेला आहे? धर्म संकटात आलेला नाही, तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे, हे लक्षात. एका मुसलमानाला पकडायचं, कुडाळीने तलवारीने त्याचे एवढे तुकडे 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 करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि दाखवून द्यायचं. आणि मग आपल्याला असं वाटतं काय मुसलमानाला मार. अरे एक मुसलमान मेलाय, उरलेले सगळे जिवंत आहेत ना. एक मुसलमान मेलेला आहे, उरलेले सगळे जिवंत आहेत ना. कारवाई कुठे? आणि म्हणून हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे, या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये सिंदूरमध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का? एक तरी देश तुमचा मित्र राहिला का?
हे उद्याचा असणारा खापर कोणावरती फुटणार आहे, तो ओबीसी वरती फुटणार आहे, हे लक्षात घ्या. की ओबीसी वरती फुटणार आहे याचं कारण की शहाणपणाचं ज्यावेळेस वागायला पाहिजे होतं, देशाच्या हितासाठी ज्यावेळेस तो वागायला पाहिजे होता, त्यावेळेस देशाच्या हितासाठी वागला नाही, तर धर्माच्या नावाने वेडेपणाने तो नाचायला लागला. अशी परिस्थिती आज आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोध, इंग्लंड तुमच्या विरोध, फ्रान्स तुमच्या विरोधात, आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानं देणार आहेत अशी असताना परिस्थिती. 3 महिन्यामध्ये युद्ध, एवढं लक्षात घ्या. पाकिस्तानवर 3 महिन्याचे युद्ध आहे. तुम्ही हारला तर राज्य कोणाचं होणार? तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे? मी त्या ओबीसीला विचारतो, राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर? जो नुसता धर्म घेऊन बसलेला, त्याची सुद्धा आवश्यकता आहे. मी नाही असं म्हणत नाही. धर्म हा माणसाला मनशांती देतो, पण इथे असताना सुरक्षिता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो, हे आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकत घेतो, त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो. 17 देश आणि 1 तुम्ही, जिंकेल कोण? 17 देश एकत्र आले एकाच्या विरोधात, जिंकणार कोण? आणि हे झालं का? तर इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का? ही परिस्थिती आली का? मागच्या विधानसभेमध्ये ओबीसीवरती हल्ले झाले, लोकसभेनंतर हल्ला करणारा कोण? ते इथला असणारा RSS वाला होता, बीजेपी वाला होता, मराठा समाजातले होते. आम्ही मतदान दिलं कोणाला? कोणाला दिलं? आम्ही कोणाला दिलं? कोणाला दिलं? मग तो एनसीपीचा मराठा काय आणि बीजेपीचा मराठा काय? तो ओबीसीची काय करणार? मारणारच ना. त्याच्या पलीकडे काय करणार? गुजरातीमध्ये एक म्हण आहे, आ बैल मुझे मार. हे राजकारण शिकायचं असेल तर ओबीसीतून शिकलं पाहिजे. हे मी नेहमी म्हणत की स्वतःच्या पायावरती धोंडा पाडायचा असेल तर तो ओबीसी कडून शिकला पाहिजे, इतर कुणाकडून शिकता का? एका काळी इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बरुआ नावाचा असणारा काँग्रेसचा अध्यक्ष, बरुआ नावाचा असणारा अध्यक्ष, आणि त्यांनी एक घोषणा केली, इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया. इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं. लोक म्हणाले, बेट्या तू ये इलेक्शन मध्ये, आम्ही तुला बघतो. वर्षभरानंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला
71चं युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे 2 तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हरवलं आणि सांगितलं की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे, तिथे असणाऱ्या व्यक्ती चालणार नाही. आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे, तो वेडापिसा झालेला आहे. तो असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि मी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सलाम ठोकला पाहिजे. त्याची ही जी अहम भावना, त्याची ही जी मगरुरी आहे, त्या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली, इंग्लंडही विरोधात घेतला, रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे. आता मला सांगा, मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं? मग भारतीय जनता पक्षाचं ह्या लोकसभेच्या ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? टोपलीवाले बोलतच नाहीये, मला ओबीसी वाल्यांचा आवाजच येत नाहीये. त्याच्याने काय होणार आहे? जिथं लढायचं तिथं लढायचं नाही, जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही आणि भोवतीकडेच पाय घालून आपलं मोडून घ्यायचं. जगाला तुम्हाला दाखवण्याची आज गरज आहे. इथला जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो, तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही, हे आपण लक्षात घ्या. भारताचा नागरिक देशाला मानतो, कुठल्या व्यक्तीला मानत नाही. आज बरीच लोक आली नाहीत, सगळ्यांचे मला टेलिफोन आले, बघा शो पुढच्या वेळेस आपण एकत्र येऊ. मी त्यांना म्हटलं आभारी. म्हटलं ह्या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे. या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला. मी ती वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडावं. मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय, मला अटक करा. कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले हे आम्हाला माहिती आहे, पण आमचे एक हत्यार घालवा. जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही आणि भोवतीकडे
स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे. या पण आमचे एक हत्यार घालवतो.